फायनली तुम्ही गोव्याला आलाय का? आणि उशीर कोणामुळे झालाय? मी आहे, इतकी गरमी आहे, काढणार नाही आता फोटो. तुम्ही चुकीच्या रस्त्याला आला का? तर ह्यांचा अजून मेकअप वगैरे आवरतच नाही झालंय. मी आता कंटाळे सांगून म्हटलं हद्द झाली आता. नाही तो थक गई भाईशा. नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि तुमचं पद्मजा ग्रुप ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. चला मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं पद्मजा गुरव ब्लॉग्स मध्ये. आणि आज हजर आहे मी नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी. तर आज आम्ही आलोय गोव्यामध्ये बागा बीचला आणि आता मी शोधत आहे रूम राहण्यासाठी. एक तर खूप लेट झालाय आम्हाला यायला. आमचा प्लॅन होता 12:30ला घरातून निघायचं, म्हणजे खानापूर पासून की नाही गोवा जास्त अंतरावरती नाहीये, 1-2.5 तासामध्ये आपण पोहोचून जातो. नाही मुझे लगा नहीं लेना है. मम्मी असं करा, हाय करा सर्वे. तर आम्ही सर्वजण आता आलोय ट्रिपला आणि आमची ट्रिप मध्ये मेंबर्स आहेत 16. आणि ह्या ट्रिप मध्ये काय काय गंमत केली, काय काय मजा केली, ही गोव्याची ट्रिप कशी केली, ह्या ब्लॉग थ्रू तुम्हाला पूर्ण मी सांगेन. तर नक्की वॉच करा फुल ब्लॉग. हाय करा सर्वे. फायनली आम्ही तू ये की जवळ जरा. फायनली तुम्ही गोव्याला आलाय का? आणि बीचला कोणत्या आलाय? बागा बीचला आलोय. ठीक आहे, लपाले तशी. हाय. नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि तुमचं पद्मजा ब्लॉग्स मध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि आज मी हजर आहे नवीन ब्लॉग घेऊन. आणि आज आम्ही आलो आहे गोव्याला बागा बीचला. आणि हाय. आणि इथं असं मुलं एन्जॉय करतायत. ए इकडे बघा, बच्चा पार्टी. ए बच्चा पार्टी. तर इथं आमचं बागा बीचला असं आम्ही रूम वगैरे घेतलेला आहे. असे रूम्स आहेत, मी दाखवेनच तुम्हाला नंतर. आणि इथं आमची मम्मी वगैरे यायला लागले. इथं नक्षा आहे, बाकीची मंडळी पण यायला लागलेत. आता आम्ही चाललोय, यायला उशीर झाला आम्हाला, तर आता आम्ही चाललोय ह्याला बीचवरती चाललोय. चला. हाय. आता आम्ही चाललोय बागा बीचला आणि वाजलेत किती? 8:30. उशीर कोणामुळे झालाय? सगळ्यामुळे. तर उशीर सर्वांमुळे झालाय. सर्वजण आंघोळी करायला आणि तयार व्हायलाच की नाही 1-1-1.5 तास घेतलेत. मी लवकर तयार झालो. मी 15 मिनिटातच तयार झालो. आणि इथं बघा, इथं मस्ती चालले, मुलांची मस्ती चालले इथं. आणि आता मी कुठं चाललोय रे? चला. तर ना मंडळी, या ट्रिपचा एक खास उद्देश होता. आम्ही सगळ्या लहानपणीपासूनच्या मैत्रिणी, स्कूल फ्रेंड्स आहोत. जसं आमचं बालपण एकत्र गेलं तशीच आमच्या मुलांची मैत्री व्हावी, त्यांनी एकत्र आठवणी तयार कराव्यात, यासाठी आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती. त्यातच मदर्स डे आला होता. मग आम्ही विचार केला की प्रत्येक आईला एक छोटंसं सरप्राईज देऊया. त्यामुळे ही ट्रिप आमच्यासाठी फक्त फिरणं नव्हतं, तर एक सुंदर आठवण, मैत्रीचं सेलिब्रेशन होतं या आईच्यासाठी. आता आम्ही चाललोय बीच वरती सर्वजण, आमची पूर्ण गँग. फायनली आम्ही बीचवर पोहोचलो आणि इथे तुम्हाला माझा आवाज थोडा म्यूट दिसेल, कारण बीचवर जोरात जोरात म्युझिक सुरू होतं. आणि ते व्हिडिओमध्ये जर म्युझिक आलं असतं ना, तर कॉपीराइट येऊ शकला असता मला माझ्या या व्हिडिओला. त्यामुळे मी ओरिजिनल साऊंड म्यूट करून मी माझा व्हॉइस ओव्हर करत आहे. खरं सांगायचं तर ना मंडळी, अशा ट्रिप वारंवार काढायला ना खूप मजा येते. वर्षातून एकदाच तर नाही तर 2-3दा एकत्र भेटावं असं वाटतं मनापासून. पण सगळ्यांची कामं, जबाबदाऱ्या, मुलांचे क्लासेस, त्यामुळे की नाही आम्हाला वेळ सांभाळणं खूप अवघड होतं. त्यामुळे वर्षातून एक दिवस तरी आम्ही भेटलो ना, तरी तो खूप दिवस आमच्यासाठी मोठा असतो. आता आम्ही जेवणासाठी आलो होतो बीच वरती. खरं बीचवरचे जे रेस्टॉरंट आहेत ना, त्यांचे रेट ऐकून आम्ही शॉकच झालो. जेवणाचे प्राइस खूपच जास्त होते. त्यामुळे आम्ही ठरवलं आता का नाही सिटीमध्ये जाऊन आरामात जेवण वगैरे करूया, परत पुन्हा बीचवर येऊ. म्हणून आता आम्ही आलो आहे इथं जेवणासाठी दुसरीकडं. झालं गे. ओके ग, ओके ग. त्यांनी अशाच ठिकाणी बसले की तिथे दिसणारच.
तर इथं आमचा सर्व मैत्रिणींचा टाइमपास चाललाय. म्हटलं जेवण येईपर्यंत आपण टाइमपास करूया. मग इथं जेवण वगैरे करून आम्ही परत वाघा बीचला जाणार होतो. रात्रीचं ते लाइटिंग वगैरे पाहायला, मस्त फोटो काढायला. आलेत का सर्व? आले का सर्व? मंडळी आता जेवण करून आले आणि हे शॉप खूप मस्त आहे इथं गोवामध्ये. जोधपूरचं नाव यायलंय आणि आता मी जेवण करून चाललोय परत बीचला. We used to be half truths in this late night chat. Both of us knowing what a life at. Funny how we talk like we're fine, but your name still lives in my rhyme. Take me back to the start, before the quiet and the scar. सर्वांचा फोटोशूट चाललाय आणि आम्ही सुद्धा आता फोटोशूट करायला आलोय. तर मला नाही वाटत इथं फोटो येतील व्यवस्थित, कारण ब्राईटनेस भरपूर आहे. बूट काढून मग ठेवणार कुठं तू? इथं नाही सापडणार नाहीत. बूट नको काढून नको ठेवू कुठं पण. सॅन्डल होतं तरी पण ठीक होतं ना. इतकी गरमी आहे, इतकी गरमी आहे, खूप गरमी आहे इथं. मला ना राजस्थान सारखी गरमी वाटायले, गोव्याला सेम टू सेम. तेजास कपडे काय म्हणतायत ते? कपडे काय म्हणतायत? माती नाही उडवायचा, डोळ्यामध्ये जाते बघ. मी पहिलाच सांगायले. नवीन नवीन लोकेशन पाहिली की नाही येतात लगेच फोटो काढून घ्यायला. खरंच मला मागं सोडलीत नाही तर आपले आपले फोटो चालू आहेत. मी काढणार नाही आता तुमचे फोटो, मी काढणार नाही आता फोटो. तुम्ही मला सोडून का आला मागं मागं? कुठं पण गेला तर ना फोटोशूट मात्र थांबत नाही. आणि ही तर आमच्या ग्रुपमध्ये की नाही फोटो काढून घ्यायला एक नंबर. हिला नुसतं फोटो काढून घ्यायचे असतात आणि आमचे नंबर लास्ट असतात, नाही का मनीषा? फोटो काढून घ्यायला आम्ही काढून घेत नाही बाबा फोटो. डिस्टर्ब करा तिला आता जाऊन. तिला काढून घेऊन देऊ, काढून घ्यायला देऊ नको तिला फोटो. हा तू पण मैत्रिणीसोबत एक काढून घे, व्हिडिओ घ्यायलीस? अकरा वाजलेत आणि आता आम्ही चाललोय रूम वरती. बहुत थक चुके. माझं चॅनल मराठी आहे, मराठीमध्ये बोला ना. आम्ही खूप दमलेलो आहे. आता आम्ही चाललोय रूम वरती झोपायला आणि उद्या सकाळी लवकर येणार आहे. सकाळी कितीला? 6ला शूट करायला येणार आहे. मी 5ला उठणार ना. ओके, 5ला उठायचं. 5ला येणार आहे शूट करायला. कुठं चाललाय? रस्ता चुकलो, रस्ता चुकलो. रस्ता भेटणार आहे का नाही? चला, चुकीच्या रस्त्याला आला ग. हा इकडून रोड आहे. आम्ही रात्रीचं 12 वाजता गोव्याच्या गल्ल्या गल्ल्या फिरायला लागलोय. मुलं पूर्ण घाण झालेत मातीमध्ये. कुठे येऊन पोहोचला तुम्ही? ए परता बघूया, परता 1 मिनिट. काय
नमस्कार मंडळी. तर सकाळी लवकर उठून आवरलो आहे मी आणि माझ्या मैत्रिणींचं अजून आवरलं नाही. मी म्हटलेलं सूर्यास्त म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो ना तेव्हा तो शूट घ्यायचा होता मला. तर ह्यांचा अजून मेकअप वगैरे आवरतच नाही झालं आहे, तयारी चालली ह्यांची. म्हटलं मी थोडंसं ब्लॉग शूट करते. तर बागा बीचला आहे आम्ही आणि बागा बीचच्या समोरच आम्ही असा रूम घेतलेला आहे आणि रूम छान आहे. 1500 रुपये घेतलेले वन नाईटचे. म्हणजे आम्ही रात्री 7ला आलेलो इथं 7-6ला. तर एक रूम आम्ही 1500-1500ला इथं घेतलेले आहेत. तर हॉटेल छान आहे, आजूबाजूचा परिसर पण खूप मस्त वाटायला लागला आहे. आता जाऊया बीचवरती. तर सूर्य उगवताना मला ते शूट्स घ्यायचे आहेत. तर पटपट चालूया. बघा मंडळी, मी तर लवकर आवरून बसले आणि ह्यांचं तर का आवरीना है ना. आणि नंतर म्हणायचं पद्मजाचं आवरत नाही है ना. मग काय आल्यावरती कसं मला सगळे व्ह्यू पॉइंट घ्यायचे असतात, सोडून नाही चालत है ना. तर काय आवरीना, मला आला कंटाळा. मी चालले खाली. मी खाली गेल्याशिवाय ह्या काय येणार नाही दादा. मी चालले मग खाली. आता मी आता कंटाळे सांगून मी चालले आता बाहेर. चला, मनीषा पण आले. आमच्या दोघींचं आवरलंय आणि त्या तिघींचं आवरलं नाही. आता आवरून येऊ दे. हमेशा लेट पूजाचं तर हमेशाच लेट असते. आम्ही लवकर आवरून आलेलो असतो. हॉटेलच्या बाहेर बघा काय मस्त पॅरेट पण आहे. आता ह्यांचं आवरलं नाही, तिघींचं पण आवरलं नाही ना. तिघींचं पण आवरलं नाही आणि आम्ही चाललो आहे आता बीचवरती. कारण मला शूट घ्यायचं आहे. मग आता ब्लॉगर म्हणजे छोटे शूट तर घ्यावेच लागणार आणि ह्यांना समजत नाही झालं ह्यांचं आवरीच ना. मी लवकर उठून आवरले आणि आम्ही दोघी चाललो आहे बीचवरती. त्या येऊ दे म्हटलं कधीतरी आम्ही थोडं शूट घेऊया जाऊन पुढं. तर त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे आता. आलो आहे तर असं कसं माझं कसं ज्या जागेला येतो ना आपण, ज्या ठिकाणी येतो, ज्या लोकेशनला येतो ना, तिथलं पूर्णपणे आपण हे पाहिलं पाहिजे. जेव्हा समुद्र असतो आणि समुद्रातून वरून सूर्य जेव्हा उगवतो ना, तो शूट घ्यायचा आहे मला. मी म्हणून त्याच्यासाठी मी 5 वाजता उठले, लवकर आवरले आणि ह्यांना पण रात्री सांगून झोपलेले की लवकर आवरा म्हणून. आणि आवरले नाही. उठले तर 6ला उठले तर आता आवरायला लागले. आता म्हटलं हद्द झाली. आता म्हटलं मी जाते, तुम्ही यात. मनीषा पण लवकर आवरली. मनीषा आणि मी चाललोय. माझं आवरते लवकर. हां, मनीषाचं आणि माझं आवरलंय. तर आम्ही चाललोय दोघीजणी. चला, मी तुम्हाला शूट दाखवते. हां, आत्ता आलेत. असं का नाही लेट येतात लोक, लवकर येत नाहीत. हां, माझ्यामुळे नाही बाई, उंचीच्यामुळे का बाई. लेट नो लेट, परफेक्ट टाइम. फायनली बीचवरती आलोय आम्ही. हा, फायनली आम्ही आलोय सूर्योदय व्हायच्या आधी. आणि जर सूर्योदय झाला असता आणि पूजी जर वेळेत आली नसती तर मग काय खरं नव्हतं. तू लेट करायला तुझंच नाव घालणार की, तुझ्यामुळेच झालंय. तर आज माझं कनी माझ्या सर्व मैत्रिणींसाठी एक छान सजेशन आहे. अजूनही तुम्ही तुमच्या लहानपणीच्या मैत्रिणींसोबत ट्रिप प्लॅन केली नसेल तर माझ्या मते तुम्ही कनी खूप मोठी गोष्ट मिस करत आहात असं मला वाटतं. मैत्रिणींसोबत फिरण्याचा आनंद वेगळाच असतो, पण आपल्या स्कूल मैत्रिणींसोबत, लहानपणीच्या मैत्रिणींसोबत फिरण्याची मजा काय वेगळीच असते. कारण त्यांच्यासोबत असताना आपल्याला पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं. पुन्हा तसंच हसणं, मस्ती करणं, लहान मुलांसारखं वागणं, जर आपण कनी पुन्हा
त्या सुंदर शाळेच्या दिवसामध्ये परत गेलो का नाही असंच आपल्याला वाटतं. ती फिलिंग, ती वाईब फक्त आपल्या जुन्या मैत्रिणींसोबतच जुळते. म्हणून अजून जर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत ट्रिप प्लॅन केली नसेल तर नक्की करा. जरुरी नाही ती खूप लांबची ट्रिपच प्लॅन केली पाहिजे. टूर ही टूर असते. तुम्ही 1 दिवसाची जरी छोटी ट्रिप सुद्धा प्लॅन केली ना, पण एकदा तरी सगळ्यांनी वेळ काढून एकत्र नक्की भेटा, फिरा आणि पुन्हा त्या जुन्या आठवणी जगा. खरंच खूप सुंदर अनुभव असतो हा. तर माझ्या मते तुम्ही हा अनुभव नक्की घेतला पाहिजे. नक्की ट्रिप प्लॅन करा. इथं ह्यांच्या रील्स चालल्यात बनवायच्या. आणि माझं चाललंय ब्लॉगिंग. माझं ब्लॉगिंग चाललंय, ह्यांच्या रील्स चाललेत बनवायच्या. I've been up since 3, scrolling back where we used to be. Have truths in this late night chat, both of us knowing what a line that. Funny how we talk like we're fine, but your name still lives in my rhymes. आमचे रील्स फोटो काढून झालेले आहेत. आता आम्ही घरी चाललोय, ह्याला हॉटेलमध्ये चाललोय मम्मीला, मुलांना वगैरे घेऊन यायला, सगळ्यांना घेऊन यायला. आत्ताच इतके थकलेत, नंतर काय काढून घेणार आहेत. बापरे, मैं तो थक गई भाई साहब. हाय. आता मी मुलांना घेऊन परत बीचला चाललोय सर्वजण. हाय करा तेजस, तनिष, मम्मी. आता मी परत बीचला चाललोय. आता बीचचं थोडं शूट घेते मुलांसोबत. दोन रूमचं द्या आणि एक ह्या रूमचं मग मला राहू दे. चलो की क्लिप ती हाजी दिली कॅन्टीन. इकडे बघा. लास्ट ऑलवेज लेट. तेजस इकडे. पहले जाएंगे खाने में, खाने भी जाओगे. पहले जाएंगे. थांबा एक मिनिट. तेजस ऐकायलाच तयार नाही. तेजस तिकडे आज जाऊ नको म्हणाले ना. दिल नव्हे त्रिकोण झाला यांचा. मम्मी आराम. सलीला 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 जायचं सलीला. अगं पहिलाच मान वर करली. मान डोकं ठेव. ए बघा मुलांनो, हाय करा सगळेजण. हाय. पाण्यामधून यायला तयार नाही आणि आमचा इथं ब्रेक टाइम चाललाय सर्वांचा. भेळ चालले, भेळ खायचं चाललंय.
तर मंडळी अशी होती आमच्या सर्व मैत्रिणींची मम्मींची गोवा ट्रिप. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? मी जितका नॅचरल ठेवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही पाहू शकता. मी जास्तीत जास्त या ब्लॉगला नॅचरल ठेवला आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.